चायनीज भजी, थंडगार मँगो सरबत, थंडगार मँगो सरबत, हे गरमा गरम वडापाव, कांदा भजी. मँगो मँगो आहे पण छान आहे. आपला पिक्चर आहे ना त्यांचं, आणि त्यांचे भजी वडापाव सगळे मिळतात. आणि त्यांचं धामणी स्टॉपला एक स्टॉल पण आहे वडापावचा. नमस्कार मंडळी, कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी, आज आलोय आमच्या धामणी गावच्या आई वाघजाई देवीच्या शिमग्याला. तर मंडळी, आज धुलीवंदन आहे आणि धुलीवंदनच्या दिवशी हा भद्रेचा शिमगा असतो. आमच्या गावामध्येच आई वाघजाई देवीचं मंदिर आहे आणि त्या मंदिराजवळ येऊन पोचलोय. हे पाठीमागं आपल्याला आई वाघजाई देवीचं मंदिर दिसत असेल. तर ह्या आई वाघजाई देवीचा हा शिमगा आहे आणि त्या शिमग्याकडे आपण पोचलोय. लहानपणापासून आज पहिल्यांदा बघतोय की हे भद्रेचा शिमगा आहे ना आज रात्री होणार आहे. कारण आतापर्यंत आम्ही शिमग्याला आलो दिवसाचा शिमगा असायचा, पण आज आहे ना पहिल्यांदाच हे शिमगे रात्रीचे आहेत. तर मंडळी चला आता आहे ना होम लावायला सगळी गावकरी मंडळी गेले. होम लावून आल्यानंतर पालखी होमावर घेऊन जातील आणि त्यानंतर मग शिमग्याला सुरुवात होणार. तर आजचा शिमगा कसा असणार आहे ते आपण या व्हिडिओतून नक्की बघणार. तर मंडळी, यासाठी आपला हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला, थोड्या टाइमात आहे ना शिमग्याला सुरुवात होणार. तर मंडळी चला आता आपण आहे ना मध्ये जाऊन वाघजाई देवीचं दर्शन घेऊया.
मंडळी, शिमगा म्हटलं की खाऊची, प्रसादीची आणि लहान मुलांच्या खेळण्याची दुकानं असतातच. तर आज या वाघजाईच्या शिमग्यामध्ये कोणकोणती दुकान आहेत ते आपण नक्की पाहूया. तर हे बघा, इकडे आहे ना एक कलिंगडचं दुकान आहे आणि आमच्या शिर्के काकांचं इकडे कलिंगडचं दुकान आहे. काका कसं किलो आहे? हो काका, किलो कसं आहे? 40 रुपये किलो. तर हे बघा कलिंगड आहे. शिमग्यामध्ये तर कलिंगड असतातच आणि इथे कलिंगड 40 रुपये. आणि इकडे बघा एक खेळण्याची दुकान आहे, लहान मुलांच्या खेळण्याची दुकान आहे. हे बघा, शिमग्यामध्ये लहान मुलं येतात आणि लहान मुलांसाठी बघा इकडे आहेत ना खेळण्याचे दुकान आहे. इकडे आहे ना प्रसादीचं दुकान आहे. हे बघा, आमच्या बाणे दादांचं हे प्रसादीचं दुकान आहे. हे बघा, शिमग्यामध्ये प्रसाद. हे बघा, आणि इकडे पुढे जाऊया. दादा काय आहे? चायनीज भजी. हे बघा, इकडे चायनीज भजी आपल्या दादांचं दुकान आहे. काय बोलताय? मंचुरियन सूप आहे आणि चायनीज भजी आहे. हे बघा, आणि इकडे बघा इकडे शिमगा चालू आहे. थंडगार मँगो सरबत, थंडगार मँगो सरबत, हे गरमा गरम वडापाव, कांदा भजी, कांदा भजी, कांदा भजी. तर मंडळी, आपण कधी धामणी स्टॉपला आलात ना, आमच्या धामणी स्टॉपला आलात तर या दादांचं दुकान तुम्हाला माहीतच असेल. बघा, वडापाव आणि मिसळ या भाऊच्या दुकानात मिळते आपल्याला. आणि इकडे आपला मित्र आहे आणि बघा दीपेश इकडे स्पेशल असं सरबत प्यायला आला. दीपा, कुठलं सरबत आहे? कुठलं सरबत पितोय? आहे पायनॅपल, मँगो पायनॅपल. मँगो आहे, पण छान आहे. आपला पिक्चर आहे ना त्यांचं, आणि त्यांच्याकडे भजी वडापाव सगळे मिळतात. आणि त्यांच्या धामणी स्टॉपला एक स्टॉल पण आहे वडापावचा, नक्की भेट द्या. हे बघा, आपल्या भिक्याचं दुकान आहे धामणी स्टॉपला. तुम्ही कधी आलात ना तर नक्कीच स्पेशल असा वडापाव आणि मिसल पाव वगैरे मिळतात. हे बघा, आज इकडे आहे ना सरबत आहे. भिक्याचा कसं सरबत आहे? 20 रुपये स्वस्त. मँगो पूर्ण दुधामध्ये बनलेला, 20 रुपये ग्लास. आणि वडापाव स्पेशल असा वडापाव आहे की नाही? स्पेशल वडापाव, दही चटणी स्पेशल. कसा आहे वडापाव? 18 रुपये एक वडापाव 18 रुपये. पैसे घ्या. स्पेशल मिसळ, भजीचे पैसे घ्या. हा, दही चटणी, दही चटणी स्पेशल अशी भिक्याकडे दही चटणी असते. हा, तू गावातला आहेस ना म्हणून तुझ्याकडून घेत नाही पैसे. घेतील तुझ्याकडून उशिरा घेतील, कारण माझे पाहुणे आहेत ना त्यांच्याकडून पहिले घेतील. चला आता अजून पुढे जाऊया. सरबत घ्या. हे बघा, इकडे आहे ना चायनीज भेलचं दुकान आहे. राजू, काय आहे? काय आहे स्पेशल? मंचुरियन. हे बघा, आपला मित्र राजूने पण आज स्टॉल टाकलाय. इकडे स्पेशल असं मंचुरियन आहे आणि चायनीज भेल. हे बघा, शिमग्यामध्ये आहे ना आपल्याला अशी अनेक दुकानं बघायला मिळतात. बघा, इकडे गर्दी आहे. हो काकी, काय आहे? मंचुरियन आहे. हे बघा, इकडे पण मंचुरियन आहे. आणि इकडे बघा, इकडे रमेश आहे, चेतन, आयुष हे सगळेजण आहे ना इकडे शिमग्याची मजा घेत आहेत. मस्तपैकी स्पेशल असे चायनीज भजी आणि मंचुरियन खात आहेत. हे बघा, कशा आहेत भजी? 20 रुपये प्लेट. बघा, ताईंकडे मंचुरियन भजी 20 रुपये प्लेट. तर हे बघा, कशा आहेत भजी? भजी कशा आहेत? शानदार, मस्त आहेत ना? मस्त एकदम. हे बघा, हा चला. इकडे आहे ना आपल्याला थंडगार लस्सी मिळणार आहे आणि लस्सी प्यायसाठी. हे बघा, काका पण आलेत. इकडे आपल्याला थंडगार लस्सी आहे. कशी आहे लस्सी? 25 रुपये लस्सी आणि मसाला ताक 20 रुपये. हे बघा, मसाला ताक 20 रुपये आणि इकडे थंडगार लस्सी आहे बघा 25 रुपये.
लस्सी कशी आहे? कशी आहे लस्सी? लस्सी कशी आहे? एक नंबर लस्सी आहे ना? शुभप्रभात मंडळी तुम्ही आता शिमग्याचा व्हिडिओ बघितला. खूप छान पद्धतीने हा शिमग्याचा कार्यक्रम पार पडला. दरवर्षी हा शिमगा ना दुपारचा व्हायचा, पण यावेळी आहे ना ग्रहणाचा टायमिंग होता संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, म्हणून हा शिमगा थोडा लेट झाला. बहुतेकच्या शिमग्यात यावर्षी रात्रीचेच झाले. जे शिमगे दिवसाचे व्हायचे त्यावेळी यावेळी हे शिमगे रात्रीचे झाले. तर मंडळी तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये आपला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जे लोक मुंबईवरून गावाला शिमग्यासाठी येऊ नाही शकले ते सुद्धा घर बसल्या या वाघजाई देवीच्या शिमग्याचं दर्शन घेतील आणि हा आनंद रम्य सोहळा घरी बघून पाहतील. तर मंडळी चला आता भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.